छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वडोद बाजार जिल्हा परिषद सर्कलमधून अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी आली आहे। कारण की या ठिकाणाहून या सर्कलमधून शिवसेना शिंदे गटाकडून या ठिकाणी उमेदवार होते, ते म्हणजे सरपंच मंगेश साबळे। सरपंच मंगेश साबळे हे संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत, कारण की ते शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन करतात। त्यांचे आंदोलन वेगवेगळ्या पद्धतीचे असल्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात। मंगेश साबळे यांनी या अगोदर सरपंच निवडणूक जिंकली होती। ते गेवराई पायगा या गावचे सरपंच होते आणि त्यांनी आता जिल्हा परिषद निवडणूक सुद्धा लढवली होती। या निवडणुकीमध्ये अटीतटीचा सामना झाला आणि या अटीतटीच्या सामन्यामध्ये मंगेश साबळे यांना अवघ्या काही मतांनी पराभव स्वीकारावा लागला, अशी माहिती सध्या समोर येते। मंगेश साबळे यांना 8व्या फेरीमध्ये 7118 एवढं मतदान होतं। त्या ठिकाणी 11 फेऱ्या होणार आहेत, पण मात्र सध्या अशी ब्रेकिंग न्यूज मिळालेली आहे की मंगेश साबळे हे आता पराभूत झालेले आहेत आणि अवघ्या अटीतटीच्या सामन्यामध्ये त्या ठिकाणी भाजपच्या उमेदवार विजयी झालेले आहेत, अशी माहिती आपल्याला या ठिकाणी समजते। थोड्याच वेळात सगळं काही चित्र स्पष्ट होणार आहे। कोण किती मतांनी जिंकलेला आहे या ठिकाणी संपूर्ण माहिती मिळणार आहे। पण मात्र शेतकऱ्यांसाठी लढणारं, गावकऱ्यांसाठी लढणारं, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी वेगवेगळे आंदोलन करणारं एक शेतकऱ्याचं पोरग जर समाजासाठी लढत असेल, समाजाचा विचार करत असेल, तर त्याच लोकांनी मंगेश साबळे सारख्या व्यक्तिमत्वाला, मंगेश साबळे सारख्या उमेदवाराला पराभूत केल्यामुळं त्या सर्कलच्या परिसरामध्ये कुठंतरी एकच चर्चा सुरू आहे। कारण की मंगेश साबळे या व्यक्तीला 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 1.5 लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळालं होतं आणि त्यांनी थेट एक लोकसभेच्या उमेदवारालाच मोठी टक्कर दिली होती। मग लोकसभेला 1.5 लाखापेक्षा जास्त मतदान होतं। जो माणूस आमदारकीला निवडून येण्याची क्षमता ठेवतो तो मात्र जिल्हा परिषदेला पराभूत होतो। हाच सगळा मोठा प्रश्न आहे। नेमकं असं कशामुळे घडलं असावं, काय घडलं असावं, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका।